वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व BCA महिला महाविद्यालय देवपूर धुळेच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलन 2023-24 कार्यक्रम संपन्न। याबाबत अधिकृत असे की दरवर्षी सालाबादाप्रमाणे वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व BCA महाविद्यालय देवपूर धुळेच्या वतीने SNDT महाविद्यालय विद्यापीठ मुंबई संलग्न यांच्या वतीने दरवर्षी वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात येत असते। आज दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमास सुरुवात झाली। यावेळेस कार्यक्रमात प्रामुख्याने पाहुण्यांचे आगमन होताच या ठिकाणी NCC गार्ड ऑफ ऑनर व लेझिम पथक या ठिकाणी सादर करण्यात आले। स्वागत गीत प्राध्यापक अस्मिता हिंगोनेकर व यांच्या विद्यार्थिनींनी सादर केले। तर दीप प्रज्वलन व माल्यार्पण भारतरत्न महर्षी कर्वे व नटराजन मूर्ती यांचे या ठिकाणी माल्यार्पण करून या दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। तर यावेळेस या कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी यांनी प्रास्ताविक केले। तर या ठिकाणी मान्यवरांचा परिचय डॉक्टर विनोद उपरवट यांनी करून दिला व त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला। यावेळेस उद्घाटक म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री सौ क्षमा वासे, प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक डायरेक्टर कुणाल वसईकर, संस्थेचे अध्यक्ष स्मिताजी अतुल अजमेरा, विशेष सन्मानार्थी म्हणून नुकत्याच पुरस्कार मिळालेले ऋषीजी अतुल अजमेरा यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला, त्यांना गौरवण्यात आले। तर प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी यांचा सत्कार डॉक्टर विनोद उपरवट यांनी केला। तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी उद्घाटनपर मनोगत धुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्याचबरोबर अभिनेत्री सौ क्षमा वासे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। तर अध्यक्षीय मनोगत म्हणून स्मिताजी अतुल अजमेरा यांनी देखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून विद्यार्थिनींनी यापुढे प्रत्येक क्षेत्रात पुढे राहावे असे आवाहन केले। तर या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉक्टर विनोद उपरवट यांनी मानले। तर कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित होते। आगमन झालेला
प्राचार्य डॉक्टर सूर्यकांताजी आजमेरा MC कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्यांच्या हस्ते झाले ते धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीकांत जोरे साहेब। या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे की ज्यांनी अनेक चित्रपटात काम केलेलं आहे, TV सिरियलमध्ये काम केलेलं आहे आणि ज्यांची सर्व विद्यार्थ्यांनी वाट पाहत होते ते आदरणीय सौ क्षमा वासे, असिस्टंट डायरेक्टर व अभिनेत्री, नाटक, चित्रपट व अभिनेत्री आणि त्यांच्यासोबत त्यांचे पती आदरणीय श्री कुणाल वसईकर, असिस्टंट डायरेक्टर, मुंबई, आणि ज्यांच्या कार्यकाळात संस्थेची घोडदौड अतिशय वेगाने होत आहे त्या आधीच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा व वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा व ज्यांची SNDT विद्यापीठात महिला विभागातून ज्यांची बिनविरोध निवड झालेली आहे, जोरदार टाळ्या। SNDT विद्यापीठामध्ये महिला विभागातून सिनेट सदस्य म्हणून आणि अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर म्हणून ज्यांची बिनविरोध निवड झालेली आहे अशा सन्माननीय अध्यक्षा आदरणीय स्मिताजी आजमेरा आणि संस्थेतील सर्व सन्माननीय सदस्य ज्यांना थायलंडमध्ये दिव्य मराठीचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला ते आदरणीय ऋषी भैया, त्याच्यानंतर MCचे डायरेक्टर आदरणीय खरत सर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉक्टर विनोद उपरवट सर, त्यांचे सहकारी प्राध्यापक राजेंद्र ब्राह्मणे, उपस्थित स्टेजवरती आदरणीय नेहाजी मॅडम, त्यानंतर सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, सर्व परीक्षक, सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू आणि भगिनी व सर्व माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना। आमची संस्था वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ याची स्थापना 1956 मध्ये संस्थापक अध्यक्षा स्वर्गीय कमलाबाई आजमेरा, माजी राज्यमंत्री महिला आणि बाल कल्याण यांनी केली होती। त्यावेळी त्यांच्या मनामध्ये हेतू होता की गोरगरीब, वंचित होतकरू मुलींना व महिलांना शिक्षण मिळावे या हेतूने त्यांनी ही संस्था सुरू केली होती आणि ही त्या असेपर्यंत जवळपास 1995 पर्यंत त्यांनी या संस्थेचे कामकाज केले। त्यानंतर 1995 ते 2015 पर्यंत स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर सूर्यकांताजी आजमेरा यांनी काम पाहिले व विकासात मोलाची कामगिरी बजावली। त्यानंतर 2016 ते 2021 या काळात स्वर्गीय अतुल भैया आजमेरा यांनी कामकाज पाहिले व संस्थेच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले। सत्यस्थिती व विद्यमान अध्यक्षा आदरणीय स्मिताजी आजमेरा यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची अगदी वेगाने जोरदार पद्धतीने प्रगती होत आहे। सद्यस्थितीत आमच्या संस्थेच्या 25 शाखा आहेत, त्या धुळ्याला आहेत, नंदुरबारला आहेत आणि मुंबईला देखील आहेत। जवळपास 5000 विद्यार्थिनी या शिकत आहेत। मुंबईला जे हॉस्टेल आहे, PGचे हॉस्टेल, की ज्या ठिकाणी ज्या महिला किंवा मुली नोकरी करतात त्यांची सोय अगदी अल्पदरात आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा अत्यंत अल्पदरात त्या ठिकाणी केली जाते। आमचा हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची सुरुवात तसं पाहिली तर 2-3 दिवस अगोदर सुरुवात झालेली आहे। जवळपास 2 दिवसापूर्वी बॉलिवूड डे आमच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला होता। मिसमॅच डे आमच्या विद्यार्थ्यांनी एकदम जोरदार साजरा केला होता। आज रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, केशरचना व पाककला या स्पर्धा देखील झालेल्या आहेत। काही दिवसापूर्वी रस्सिकेट स्पर्धा देखील झालेली होती। म्हणजे या ठिकाणी आमच्या या महाविद्यालयामध्ये आम्ही केवळ शिक्षण देत नाही तर शिक्षणाच्या सोबत विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या विद्यार्थिनींसाठी स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे। कारण प्रत्येक विद्यार्थिनींच्या अंगामध्ये काही गुण असतात, हे गुण सादर करण्याची संधी आम्ही यांना उपलब्ध करून देतो, परंतु कोणीतरी मोठी व्यक्ती त्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी हवी असते। त्यासाठी आज आमच्या स्टेजवरती आदरणीय श्रीकांतजी जोरे साहेब आणि क्षमा वासे मॅडम, आदरणीय अध्यक्षा स्मिताजी आजमेरा, नेहाजी मेहता मॅडम आणि उपस्थित सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो माझ्या विद्यार्थिनींना की तुम्ही ज्या ज्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे तो कार्यक्रम तुम्ही मनापासून सादर करा। तुम्हाला आता या क्षणाला काही सांगण्याच्या मनस्थितीत आली आणि आज तुम्ही ते ऐकण्याच्या मनस्थितीत याची मला पूर्ण जाणीव आहे। मी फक्त मॅनेजमेंटला एक रिक्वेस्ट करतो की एक वेगळं व्यासपीठासाठी मला बोलवा जेणेकरून मी अर्धा तास बोलू शकेल आणि सगळ्यांना मला जे
मी जे समाज पाहिलेला आहे, मगाशी साहेबांनी उल्लेख केला की माझी 19 वर्ष सर्व्हिस झाली, तर माझी ॲक्च्युली 21 वर्ष सर्व्हिस झाली. तर मी जे काही पाहिलेलं आहे ते मी तुमचे शेअर करू शकेन. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, MPSC आहे, UPSC आहे, त्याचा नेमका अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तकं वाचावी, समाजामध्ये अजून प्रगती करण्यासाठी आपण काय काय स्वतःवर बंधनं टाकणं अपेक्षित आहे, कुठला मार्ग आपण निवडणं अपेक्षित आहे, या सगळ्यांवर मी सविस्तर बोलीन, पण त्याला वेगळं व्यासपीठ असणं आवश्यक आहे. मी फक्त हे सांगू इच्छितो की माझ्या आयुष्यामध्ये मला कधीही असे कल्चरल प्रोग्राम्स ऐकायचा फार कधी योग आला नाही. त्याचं कारण असं आहे की आमच्या कॉलेजमध्ये पुण्यामध्ये गॅलरीला नेहमी भांडणं व्हायचे आणि त्या भांडणाला सगळ्या मुलींवरनं व्हायचे आणि ते कारणं इतके फालतू असायचे की हिच्याकडे का बघितलं, तिच्याकडे का बघितलं, या कारणासाठी आमची नेहमी भांडणं व्हायचे. त्याच्यामुळे मी विशेष करून अर्धा तास जास्त थांबणार आहे की जेणेकरून मला हा कार्यक्रमाचा आनंद देखील घेता येईल. तरी मित्रांनो, मी अगदी जाता जाता हार्डली 1 मिनिटं फक्त बोलू इच्छितो, 1-2-3 फक्त टिप्स देऊ इच्छितो की जे मी समाजामध्ये पाहिलेले आहे. नंबर 1 आहे की खूप मुलींमध्ये शिक्षण अर्धवट सोडण्याची वृत्ती आहे. कृपा करून असं करू नका. आपलं भविष्य आपण स्वतःहून अंधारात टाकत आहोत. दुसरं आहे की एखादा प्रोफेशनल कोर्सेसच्या मागे लागा, जेणेकरून तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडंट होता येईल. आपल्या सर्व समस्यांचं मूळ, मी आता 21 वर्षांनी यायचं खात्रीने सांगू शकतो, सर्व समस्यांचं मूळ आहे महिलांचं फायनान्शियल परावलंबन. म्हणजे जोपर्यंत तुम्ही फायनान्शियल स्वतः स्वावलंबी होत नाही तोपर्यंत समस्या या तशाच राहणार आहे. त्याच्यामुळे ह्या प्रकारचे कोर्सेसकडे तुम्ही जास्त वळला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जॉब मिळू शकेल किंवा एखादा तुम्ही बिझनेस टाकू शकाल. या अनुषंगाने तुम्हाला स्वतःकडे पाहावं लागेल. दुसरा एक आहे, आता सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठ्या प्रमाणात एक कन्सेप्ट आहे, त्याचं नाव आहे प्रोसेस ऑफ डी लर्निंग. म्हणजे तुम्ही बघा, आपल्या साधारणतः ह्या थोड्याफार मागासलेल्या जिल्ह्यामध्ये समाजाकडून असेल, मित्रांकडून असेल, इतर अनेक स्तोत्रांकडून असेल, कुटुंबाकडून असेल, आपल्याकडे ना चुकीचे गैरसमज आपल्या मनामध्ये पेरले जातात. मग ते विविध न्यूनगंडांमध्ये नंतर रूपांतरित होतं. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण ज्या चुकीच्या गोष्टी आतापर्यंत शिकलेलो आहोत त्या हळूहळू काय असते ना, इथून पुढे तुम्ही डिलर्न करायच्या. त्यामुळे डिलीट तुम्ही यापुढे तुम्ही ते सगळं केलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे मित्रांनो की चांगली संगत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. चांगली, आता जागतिकीकरणाच्या जगामध्ये मला सांगायचं की हेही धाडस करू शकतो की एखादा बॉयफ्रेंड ठेवायला देखील हरकत नाही. परंतु तुम्हाला हे मी सांगतो मुद्दाहून की धुळे जिल्ह्यामध्ये साधारणतः वर्षभरामध्ये म्हणजे मागच्या वर्षी 383 मुली, मुद्दाहून सांगतो 383 मुली पळून गेल्या. आता हे पळून गेल्यानंतर मी मुद्दाहून त्या मुलांना पण बोलतो की कोणाबरोबर पळून गेल्या जरा बघावं. पण मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की ज्या मुली, चांगल्या घरातल्या मुली ज्या पळून गेल्या त्या इतक्या भंगार पोरांबरोबर गेल्या. मला हे सगळंच दुर्दैव वाटतं. त्याच्यामुळे थोडं आत्मपरीक्षण देखील केलं पाहिजे त्या मुलामध्ये किंवा त्या बॉयफ्रेंडमध्ये किंवा हक्काच्या मित्रामध्ये त्याचा पोटेन्शियल काय आहे, तो तुम्हाला सर्वांगीणरित्या कसं प्रोग्रेसकडे नेऊ शकतो याचा तुम्ही जास्त विचार केला पाहिजे. चांगल्या हॉबीज डेव्हलप केल्या पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजे. ह्या सगळ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा भाग आहे. त्या एका रात्रीतून डेव्हलप होत नाही. म्हणजे भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला जाल किंवा तुम्हाला एखाद्या फॉरेनला जाल किंवा एखाद्या बिझनेस सेटअपमध्ये तुम्ही जेव्हा स्वतःला सहभागी करून घ्याल तेव्हा तुमची पर्सनॅलिटी चांगली असणं अत्यंत गरज आहे. त्याच्यामुळे चांगलं इंग्लिश बोलता येणं, चांगल्या हॉबीज डेव्हलप करणं आणि स्वतःला एक्सप्रेस करता येणं, चांगल्यारीत्या स्वतःला एक्सप्रेस करता येणं, याची सुरुवात तुम्ही आजपासूनच करावी अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि कारण कॉलेज लाईफ मला खूप आवडायची, स्कूल लाईफ म्हणा किंवा कॉलेज लाईफ, कारण तेव्हा खूप निवांत असतं. कॉलेज लाईफ म्हणा किंवा स्कूल लाईफ म्हणा, तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार वागता येतं, तुमच्यावर जबाबदारी नसते. जबाबदारी एकच असते ती म्हणजे अभ्यासाची. ती जर तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला बाकी काहीही करायची गरज पडत नाही. आणि मला असं वाटतं की हे जे 3-4 वर्ष असतात कॉलेजचे, हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे वर्ष आहेत. आणि ह्याच वर्षामध्ये तुम्ही जर स्वतःला सांभाळलं, स्वतःला शिक्षित केलं, स्वतःला सक्षम केलं तरच तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करू शकता. नाही अन्यथा मग तुम्ही बघताच की बरेच जण दुसऱ्यांवर डिपेंड असतात. सर जसं म्हणाले की तुम्हाला इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट होण्याची खूप गरज आहे.
आणि ही काळाची गरज आहे. आता असं नाही राहिलं की बाबा नवरा कमवेल आणि मी घर सांभाळेल. आता असं राहिलेलं नाही आहे. आता दोघांनी कमवायचं आहे आणि दोघांनी घर सांभाळायचं आहे. मला यासाठी आठवतात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. ॲक्च्युली ते माझे आदर्श आहेत. आम्ही त्यांनाच फॉलो करतो. कारण ही संधी जी आपल्याला जन्म मिळाला आहे एक स्त्री म्हणून किंवा एक मनुष्य म्हणून जो आपल्याला जन्म मिळाला आहे त्याला सार्थक करायचं आहे. त्याला असंच वाया घालायचं नाही आहे. ती कोणत्याही क्षेत्रात असो, तुमच्या आवडीचं क्षेत्र तुम्ही निवडायला हवं. आणि हे 3 वर्ष असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये काय कॅलिबर आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे याचा तुम्ही शोध घेतला पाहिजे आणि त्या शोध घेऊन त्याच्याकडे वाटचाल केली पाहिजे. खूप महत्त्वाचे वर्ष असतात कॉलेजचे आणि हे जर भरकटले तर मग पूर्ण आयुष्य भरकटलं जातं. तर मला असं वाटतं मैत्रिणींनो की खूप कमी वेळ आहे. थोडासा अभ्यास आहे, थोडासा रिसर्च आहे, स्वतःसाठी चिंतन करा, मनन करा की तुम्हाला काय करायचं आहे, नेमकं कुठल्या क्षेत्रात जायचं आहे. समोरच्याला बघून प्रलोभनात येऊन असं काही करू नका की बाबा ती तशी झाली तर मी कर. तुमच्यामध्ये काय क्वालिटी आहे, तुमच्यामध्ये काय आवड आहे, तुम्हाला काय करायचं आहे हे तुमचं तुम्हाला ठरवता आलं पाहिजे.